आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत कार्यक्रम मी सशक्त. आज या कार्यक्रमात आपण दिव्यांगत्वाची जेथ प्रचिती याविषयी राजेश आसुदानी यांची मोनाली शेंडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकणार आहोत. ऐकूया तर कार्यक्रम मी सशक्त. मी सशक्त. मी सशक्त. मी सशक्त. श्रोते हो, नमस्कार. मी सशक्तच्या आजच्या कार्यक्रमात मी मोनाली शेंडे सर्व रसिक श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत जे आहेत एक कवी, एक लेखक, एक विचारशील कार्यकर्ता, नेट सेट उत्तीर्ण विद्यार्थी, विद्यापीठाची सुमारे 19 सुवर्ण पदके प्राप्त गुणवंत, इंग्लिश, उर्दू, सिंधी, हिंदी आणि मराठीवर उत्कृष्ट प्रभुत्व प्राप्त व्यक्तिमत्व, तसंच 2021 सालचा दस्तूरखुद्द राष्ट्रपतींच्या हस्ते दिव्यांग रोल मॉडेल पुरस्कार प्राप्त व्यक्तिमत्व. आणखी मी त्यांच्याविषयी काय सांगू, जाणून घेऊया त्यांच्याकडून त्यांच्याविषयी, ज्यांनी स्वतःच्या आयुष्यात काळोख असतानाही अफाट कर्तृत्वाच्या बळावर इतर दिव्यांगांच्या जीवनात प्रकाशाची ज्योत निर्माण केली. राजेश आसुदानी सर, नमस्कार. नमस्कार मोनालीजी. नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सर. धन्यवाद. सर, 100% अंधत्व असतानाही तुम्ही एवढा मोठा अभ्यास केला, एवढ्या पदव्या मिळवल्यात, एवढे सुवर्ण पदकं मिळवले, तर त्यामागे नेमकी कोणती प्रेरणा होती, काय झंझावात होता तो? बिलकुल. आम्ही 8 पैकी 5 भावंड जन्मांध आहोत आणि जसं तुम्ही सांगितलं, मी इंग्रजी, लॉ आणि सायकोलॉजीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं गोल्ड मेडल सहित. CAIIB बँकिंगमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि 19 सुवर्णपदकं युनिव्हर्सिटीची मिळवली. पण माझा प्रवास शून्यापासून सुरू झाला होता. एका घटक चाचणीमध्ये 4थीत असताना मला शून्य भेटलं होतं अक्षरशः. तिथून जी सुरुवात झाली, तर ती सुरुवात आपोआप नाही झाली. आमचे आई वडील हरदयालदासजी आसुदाणी आणि लक्ष्मीदेवी आसुदाणी आता दोन्ही हयात नाही आहेत, पण त्यांनी जी झुंज दिली, फाळणीनंतर भारतात आले आणि जी 8 अपत्य, त्यापैकी 5 जन्मांध आणि गरिबी, या सगळ्यांवर त्यांनी मात करायला आम्हाला शिकवलं. मात म्हणजे याच्यासोबत जगायला आणि गरिबीतून निघायला फक्त एकच मार्ग आहे, तो म्हणजे शिक्षणाचा मार्ग, आणि तो त्यांनी आम्हाला सोबत दिला आणि पाठीशी उभे राहिले. कळत्या वयात तुम्हाला उमगलं असेल की आपल्याला दिव्यांगत्व आहे अशा प्रकारचं, तेव्हा खूप अडचणी आल्या असतील, काही समस्या आल्या असतील, तर आयुष्यातल्या त्या कठीण काळाविषयी तुम्ही काय सांगाल सर? आता लहानपणी जेव्हा उमगलं, ते असं काही एक दिवस नव्हता जेव्हा मला कळलं की मी ब्लाइंड आहे. कारण की जन्मांध असताना ही जन्मांधाची कोणत्याही जन्मापासून जी दिव्यांगता येते, त्यामध्ये असं होतं की हळूहळू तुम्हाला ते उलगडतं की ओके, आपल्याला दिसत नाही. आणि माझ्या घरात तर अजून 4 माझी मोठी भावंड ती ब्लाइंड होती. तर एक सेटअप निर्माण झालेला होता. मला अशी तेव्हा विशेष काही खंत अशी वाटली नाही की आपण काय करायचं, नाही करू शकत. जेव्हा नंतर येतं ना दिव्यांगत्व, तेव्हा ही खंत वाटते. तर हळूहळू म्हणजे समाजात वावरताना हळूहळू त्या गोष्टीचा उलगडा आपल्याला होतो. हो, हळूहळू होतो. आणि आता तुम्ही विचाराल तर आता खंत वाटते, कारण की पुष्कळशा गोष्टी दिव्यांगत्वामुळे उपलब्ध होत नाही. पण देर आर मेनी थिंग्स विच अ डिसेबल्ड पर्सन इज डिप्राइव्ड ऑफ. त्याच्यामुळे आता ती खंत वाटते आणि त्याच्यासाठी आम्ही झटत आहोत. बरं, दिव्यांगत्व आलं की इतरांवर विसंबून राहणं आलंच, बरोबर आहे. इतरांवर विसंबून राहणं आपल्याला भाग होऊन जातं. अशा वेळी कुटुंबाचं योगदान कशा रीतीने तुम्हाला लाभलं? दिव्यांगत्व आलं म्हणजे 4 गोष्टी आल्या. त्याच्यापैकी ह्युमन असिस्टन्स, ज्याला तुम्ही विसंबून राहणं म्हणता, डिपेंडन्स आपण म्हणू शकतो. थोडंफार येतच ते, कितीही नकारलं तरी ते येतच. आणि त्यात काही हे नाहीये, थोडंफार ह्युमन असिस्टन्स, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ म्हणतात. तर सहाय्यता घेण्यात काही कमतरता आहे अशी गोष्ट नाही आहे, तर ते येतच. त्यामुळे परिवार आम्हाला चांगला लाभला. आमच्या बहिणींनी रेकॉर्डिंग्स केल्या, हजारो कॅसेट्स, त्यावेळी ऑडिओ कॅसेट्स होत्या. तर शिक्षण म्हणजे ब्रेलच्या नंतर ऑडिओ, सायटेड शाळेमध्ये गेल्यावर कम्प्युटर्स वगैरे नव्हते तेव्हा. तर त्यामुळे त्यांनी पुष्कळ ऑडिओ कॅसेट्स आमच्या बहिणींनी, माझी जुडवा बहीण आहे लता, तिने रेकॉर्ड केले, उषा आहे तिने रेकॉर्ड केले, आणि म्हणून आम्ही अभ्यास करू शकलो आणि पुढे जाऊ शकलो. आई वडील तर होतेच होते, आणि आताही माझी वाईफ नंदा, मुलगी अकल्पिता आणि मुलगा सजग, यांचं सहाय्य आवश्यकच आहे, लागतंच. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपले मित्र आले, ओळखी पाडकीचे लोक आले, समजा रोडवर आम्ही जात आहोत, कोणी क्रॉस करून देतं, अशी अनेक अनाम व्यक्ती आहेत की ज्यांच्या सहाय्याने आम्ही, किसी के हाथ का मुझको सहारा मिल गया वरना कहाँ मैं और कहाँ ये रास्ते पेचीदा पेचीदा. वाह, क्या बात है सर, वाह, बढ़िया.
कोणत्या शाळेत तुमचं शिक्षण झालंय सर? सुरुवातीला ब्लाइंड बॉईज इन्स्टिट्यूट आहे इथे नागपूरला, बरं. 7वी पर्यंत तिथे. 8वी पासून सामान्य शाळा, सनेत्र शाळा, महात्मा गांधी सेंटिनल सिंधू हायस्कूल जरीपटका. त्याच्यानंतर 11वी-12वी मॉरेस कॉलेज, ज्याला आपण म्हणतो, ऑफिशियल नाव त्याचं वसंतराव नाईक इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट्स अँड सोशल सायन्सेस. त्याच्यानंतर LLB झालं माझं आणि त्याच्यामध्येच मला 13 गोल्ड मेडल्स भेटले आणि ते डॉक्टर आंबेडकर लॉ कॉलेज, नागपूर युनिव्हर्सिटी लॉ कॉलेज. खूप कौतुकाची गोष्ट आहे सर ही. मला गोल्ड मेडल 1999ला ते झालं. LLB माझं 5 इयर्स विद्यापीठाच्या दीक्षांत समारोहात. बिलकुल. आणि त्यावेळेला सगळ्यांनी मला स्टँडिंग ओवेशन दिलं होतं, कारण हायएस्ट गोल्ड मेडल्स इन द कन्व्होकेशन भेटले होते. नक्कीच. आणि त्याच्यानंतर डिपार्टमेंट ऑफ इंग्लिश, त्याच्यामध्ये MA इंग्लिश झालं. आणि नंतर जॉब लागल्यानंतर सुद्धा मी डिस्टन्स एज्युकेशनच्या थ्रू MSc अप्लाइड सायकोलॉजी हे अनामलाई युनिव्हर्सिटीमधून, LLM हे कुवेंपू युनिव्हर्सिटीमधून असं करत राहिलं. त्याच्यानंतर तुमच्या शैक्षणिक प्रगतीचा हा चढता आलेख बघून अक्षरशः आम्ही प्रभावित झालेलो आहोत सर. बरं सर, तुम्ही आता सांगितलं की सायकोलॉजीमध्ये तुम्हाला गोल्ड मेडल मिळालंय, तर दिव्यांग व्यक्तींची सायकोलॉजी कशी असते सर? त्यांच्या संवेदना नेमक्या कशा असतात, त्यांच्या जाणीवा कशा असतात, काय सांगाल त्याविषयी आमच्या? सायकोलॉजी जे आपण म्हणतो ते आता पुष्कळ लोक न्यूरोलॉजीशी त्याला हे करतात. न्यूरोलॉजीचं आम्हाला ज्ञान झालं म्हणजे सायकोलॉजी संपली असं मानतात, पण असं नाही आहे. न्यूरोलॉजी वेगळी गोष्ट आहे, सायकोलॉजी हे आम्ही जे कॉन्शियसनेस आहे आपलं, फर्स्ट पर्सन एक्सपिरियन्सेस, त्याला आपण म्हणतो सायकोलॉजी. आणि दिव्यांगांची सायकोलॉजी म्हटली तर 2-3 गोष्टी आल्या. एक तर जे नंतर दिव्यांग झाले त्यांना ऍडजस्ट करायसाठी वेळ लागतो, है ना, त्यांच्यामध्ये न्यूनगंड येतो. फर्स्ट ऑफ ऑल डिनायल येतो त्यांच्यामध्ये की आम्ही असं आहोच नाही. माता पितामध्येही डिनायल येतो की नाही, माझा मुलगा अंध नाहीये, माझा मुलगा दिव्यांग नाहीये. त्याच्यानंतर अँगर, क्रोध येतो की असं कसं, असं नाही होऊ शकत. त्याच्यानंतर बार्गेनिंग येते त्यांच्यामध्ये, अरे देवा तू असं करून दे, आता झालं ते आपण पाप नाही करणार, हे नाही करणार, ते नाही करणार. त्याच्यानंतर डिप्रेशन येतो, अवसाद. आणि शेवटी एक्सेप्टन्स, स्वीकारता आलं पाहिजे दिव्यांगत्वाला. कारण की समजा इलाज नाही आहे त्या गोष्टीला, नाईलाज आहे, तर आपण स्वीकार करून त्याच्या सोबत जगायचं आहे, त्याच्यावर मात वगैरे करायची, अशी फायटिंग नाही चालली आहे. इट्स नॉट अ वॉर. वी हॅव टू लिव्ह विथ द डिसेबिलिटी. आपण वेगवेगळ्या गोष्टी करू शकतो, ऍक्टिव्हिटीज करू शकतो डिसेबिलिटी सोबत. तर हे झालं नेमकं ज्यांना नंतर दिव्यांगत्व येते. आणि आमच्यासारखे जे जन्मांध आहेत किंवा जन्मापासून दिव्यांग आहेत त्यांच्यामध्ये ही प्रक्रिया उलट होते. उलट म्हणजे सुरुवातीला मी जसं सांगितलं ना, एकदम कळत नाही, कळते तेव्हा खंत वाटत नाही, हळूहळू आपण ऍडजस्ट करत जातो. कसं असं नाही दिसत का आपल्याला, ओके, बाकीच्यांना दिसतं का, फाईन, लहानपणी तसं काही विशेष वाटत नाही त्याचं. आणि आपण कशा प्रकारे जगू शकतो हे आपण असं करायचं आहे, तुम्हाला असं वाचायचं आहे, असं मोबिलिटी. नंतर हळूहळू जेव्हा मोठा होतो व्यक्ती, थोडासा डिप्रेशन येतो, थोडासा राग येतो की आपल्यासोबत असं का झालं. आणि शेवटी पुन्हा रिव्हर्स एक्सेप्टन्सपर्यंतचा जो सफर आहे तो करावा लागतो की ओके, आपण आहोत आता, त्याचं काही होऊ शकत नाही. पण आता समजा आपण ब्लाइंड आहोत, तर न पाहता नॉन व्हिज्युअली आपण काय काय करू शकतो ते आपल्याला केलं पाहिजे. आणि जे आपले अधिकार आहेत, जे आपले आनंद आहेत जीवनाचे, ते आपल्याला सुलभ कशा प्रकारे होतील याच्याकडे आपण प्रयत्न केले पाहिजे. तर ह्या 2 प्रकारच्या सायकोलॉजी येतात दिव्यांगांना. आणि काही लोक जे आंशिक रूपदृष्ट्या दिव्यांग आहेत, पार्शली डिसेबल्ड, त्यांच्यामध्ये कंपन्सेशन हा एक मोठा असतो. आय विल प्रूव्ह माय सेल्फ, मी ते करीलच. पाहून, जे लो विजन असतात, मी पाहूनच करील, ते डोळे चिपकवतात स्क्रीनला, जेणेकरून मला दिसेल. आणि मी म्हणजे त्यांच्यामध्ये तो राग जो आहे तो आय विल प्रूव्ह माय सेल्फ असं होऊन जातं ते त्यांच्यामध्ये. खूप अभ्यासपूर्ण असं तुमचं व्यासंग तुमच्या ह्या वक्तृत्वातून झळकत आहे सर. पण याच्या सायकोलॉजीबद्दल फक्त एक गोष्ट अजून सांगतो मी. नक्की सर. जो दृष्टिकोन आपण डेव्हलप केला पाहिजे, तो पार्शली डिसेबल्ड असो की फुल्ली असो, नंतर आलेलं डिसेबिलिटी असो की सुरुवातीची जन्माची असो, आपण जो केला पाहिजे, ते बशीर बद्र म्हणून शायर आहेत, त्यांनी इतक्या चांगल्या तऱ्हेने ते सांगितलं आहे की नहीं है मेरे मुकद्दर में रोशनी न सही, नहीं है मेरे मुकद्दर में रोशनी न सही, ये खिड़की खोलो जरा सुबह की हवा ही लगे. तो ये खिडकी तो खोलनी पडेगी ना. वाह. आणि मी त्याच्याबद्दल काय म्हटलंय, माझा एक शेर आहे, आशावाद तुमचा झळकत आहे तुमच्या या बशीर बद्र यांच्या या हिंदी शायरीतून. और फिर मैंने यूं कह दिया कि मेरी तमस की राह में रानाइयां रही. तमस अंधेरा, रानाइयां ब्यूटी, सुंदरता. मेरी तमस की राह में रानाइयां रही, फिर मुड़ के रोशनी की तरफ रुख नहीं किया.
तो ऐसा आहे. वा सर, मला आता तुम्ही जी हे शायरी आम्हाला आमच्या श्रोत्यांना ऐकवली, मला असा प्रश्न पडलेला आहे की एक कवी मनाचा माणूस आणि आरबीआय मध्ये काम करताना बँकेतील पैशाचा व्यवहार हे अरसिक काम, तर याचा ताळमेळ कसा जुळला सर? बिलकुल, तुम्ही सांगितलं. रिझर्व्ह बँकेमध्ये असिस्टंट जनरल मॅनेजर आहे. 2004 लागलो होतो मी आणि आय वॉज द फर्स्ट ब्लाइंड, पहिला अंध व्यक्ती होतो की जो डायरेक्ट रिक्रूट म्हणून लागला, ग्रेड बी म्हणून. तर आता ही प्रमोशन झालेलं होतं, म्हणजे असिस्टंट जनरल मॅनेजर आहे तिथे मी, क्लास 1 ऑफिसर, ग्रेड सी म्हणतात तिथे. आणि तुम्ही बरोबर म्हटलं. आता ते काय करायचं, गालिब नाही म्हटलं आहे की फिक्रे दुनिया में सर खपाता हूं मैं कहां और ये वबाल कहां. वा, आम्ही असं ऐकलेलं आहे की तुमचं डेअर आणि विबिवा या सामाजिक संस्था आहेत, तर त्या संस्थेविषयी आमच्या श्रोत्यांना सांगा. हो, आता जेव्हा म्हणजे मी सेटल झालो, जॉब भेटलं, लग्न झालं, तर आता म्हणलं आपल्याला काही करायला पाहिजे समाजासाठी, कारण की सर्वांनाच पारिवारिक सपोर्ट मिळतच असं नाही आहे. आणि पारिवारिक सपोर्ट जर मिळालाही तरी पुष्कळशा गोष्टी आहेत की ज्या बाकी दिव्यांगांना, अंधांना सहज होत नाही. त्याच्यासाठी सामाजिक सपोर्ट ही आवश्यक. तर 2 NGOजचा मी संस्थापक अध्यक्ष म्हणून आहे, आम्हीच निर्माण केले. एक आहे डेअर, डिसॅबिलिटी ॲडव्होकेसी रिसर्च अँड एज्युकेशन. नावानेच स्पष्ट आहे की आम्ही डिसेबल्डसाठी हक्कांसाठी लढतो, रिसर्च करतो आणि एज्युकेशन मेन म्हणजे त्यांच्या शिक्षणावर फोकस. तर आम्ही आता म्हणजे जास्त नाही पण तरी 50 लोक आमच्या क्लासेसमधून निघाले आहेत की ज्यांना गव्हर्नमेंट जॉब्स भेटलेले आहेत, बँकिंगमध्ये, इकडे दुसऱ्या ठिकाणी. खूप खूप अभिनंदन त्यासाठी तुमचं सर. 2016 पासून 7-8 वर्षामध्ये जवळजवळ 40 की 50 लोक विद्यार्थी मिळून, तर आम्ही क्लासेस घेतो, त्यांची तयारी करून घेतो कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी. त्यांची तयारी करतो कम्प्युटर्स, कारण की 21व्या शतक कम्प्युटरचं युग आहे, तर त्याची, आणि इंग्लिश, या 3 बाबीत आम्ही त्यांना प्रशिक्षण देतो. निशुल्क प्रशिक्षण आहे नागपूरमध्ये. वसतिगृह वगैरे नाही आहे आमच्याकडे, पण प्रशिक्षण निशुल्क नागपूरमध्ये आहे. आणि त्याच्यानंतर नवीन आम्ही ऍक्टिव्हिटीज आता प्लॅन करत आहोत डेअरमध्ये. ह्युमन एड म्हणून आमचा एक प्रोजेक्ट आहे. मी जसं सांगितलं, डिसेबिलिटीसाठी 4 गोष्टी आवश्यक आहेत. मी तिला हुआ म्हणतो, HUAA. ह्युमन एड, युनिव्हर्सल डिझाईन, असिस्टिव्ह टेक्नॉलॉजी अँड ॲक्सेसिबिलिटी. तर टेक्नॉलॉजीत आम्ही शिकवतो कम्प्युटर वगैरे, पण ह्युमन एड तरीही महत्वाची गोष्ट आहे. तर अशी लोक, प्रशिक्षित लोक आम्ही. ह्युमन एड मध्ये कोणकोणत्या बाबी अंतर्भूत होतात? हो, तेच मी सांगतो की अशा लोकांना आम्ही प्रशिक्षण देऊ की ज्या आपल्या 21 डिसेबिलिटीच्या कॅटेगरी आहेत कायद्यामध्ये, त्यांना मदत करता आली पाहिजे. तर दृष्टीबाधितांना, कर्णश्रव्य बाधितांना, त्याच्यासाठी त्यांना ट्रेनिंग द्यावी लागेल. आणि मग ते आम्ही शिफ्ट ड्युटीमध्ये ऑन कॉल ठेवू की कोणालाही मदतीची गरज भासली तर ते कॉल करून, ऑन कॉल दे विल बी अवेलेबल, ते बोलवू शकतात. मे बी फॉर अ नॉमिनल फी वगैरे काही असेल तर असेल, नाही तर फ्री ऑफ चार्ज. पण एक दिव्यांग व्यक्ती कुठे अडकतो तर त्याला व्यक्ती पाहिजे असते. तेव्हा मशीन करते, पण मशीन सगळ्यांना चालवता येत असं नाही. ॲक्सेसिबिलिटीचा प्रॉब्लेम आहे आणि मॉबिलिटी आहे, पुष्कळ गोष्टी आहेत की ज्यासाठी आपल्याला व्यक्तीला, तर ते ह्युमन एड म्हणून आम्ही व्हॉलंटियर्स व्हॉलंटियर्स नाही म्हणावं त्याला, व्हॉलंटियरी कोणी करत नाही आजकाल, तर आम्ही पेड एम्प्लॉईज असे ठेवू. त्याच्यासाठी आम्हाला फंड्सची गरज आहे. त्यांना प्रशिक्षण देऊ जेणेकरून 2 किंवा 3 एम्प्लॉई शिफ्ट ड्युटीमध्ये राहतील आणि ते कुठे कोणीही अडकलं दिव्यांग तर त्याच्या मदतीस ते धावून जातील प्रशिक्षित. अशी आमची एक संकल्पना आहे आता. त्याच्यानंतर दुसरी NGO आहे विबिवा, VIBEWA, व्हिज्युअली इम्पेअर्ड बँक एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन. आता जे बँकमध्ये लागले किंवा बँकेमध्ये पुष्कळसे आहेत व्हिज्युअली इम्पेअर्ड, लो विजन आणि ब्लाइंड, तर जॉब मिळणं ही पहिली पायरी आहे. बरोबर. त्याच्यानंतर तिथे त्यांची उत्पादकता, प्रोडक्टिव्हिटी, काय काम. पुष्कळ लोकांना प्रश्न पडतो की बँकेमध्ये तुम्ही काय करता नेमकं, कारण बँक हे आर्थिक व्यवहार आले आणि आर्थिक व्यवहार म्हणजे कोणाचा कोणावर विश्वास नाही आहे आणि आजकाल सगळं टेक्नॉलॉजी आहे. त्यांच्यासाठी संस्था हवी. तर एक पॅन इंडिया ऑर्गनायझेशन आहे, पूर्ण राष्ट्रीय ऑर्गनायझेशन आहे, ज्याच्यामध्ये आज 2000 पेक्षा जास्त आमचे सदस्य आहेत आणि आम्ही त्यांच्या उत्पादकतेसाठी, प्रोडक्टिव्हिटीसाठी झटत आहोत आणि त्यांना ज्या फॅसिलिटीज पाहिजे त्याच्यासाठीही आम्ही झटत आहोत. अपंगांच्या कल्याणाकरिता जो 2016चा कायदा आहे सर, तर त्यामध्ये नेमक्या कोणकोणत्या बाबी अंतर्भूत असायला हव्यात अशा तुमच्या अपेक्षा आहेत? त्याच्यामध्ये पुष्कळ बाबी. पहिली त्याची चांगली गोष्ट ही आहे की अधिकार अप्रोच आहे, राईट्स बेस्ड अप्रोच, चॅरिटी मॉडेल नाही आहे. अधिकार आहेत जे आमचे आहेत, त्याच्यामध्ये अधिकार देण्यात आलेले आहेत, ही चांगली गोष्ट आहे. आता त्याच्यामध्ये रिझर्वेशन आहे 4% है ना. ऍक्सेसिबिलिटीसाठी आहे की 2 वर्षात सगळं काही सुगम झालं पाहिजे, ऍक्सेसिबल झालं पाहिजे. ती बिल्डिंग असो, ती वेबसाईट असो, ते काहीही असो.
तर या पुष्कळ गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. जो कायदा आहे त्याला प्रॉपरली इन लेटर अँड स्पिरिट इट शुड बी इम्प्लिमेंटेड. त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, शब्दशः सुद्धा, आणि त्याच्या जो भावना आहे त्याच्या मागे, लेटर अँड स्पिरिट. बरं सर, है ना. सिंधी साहित्य सभेचे तुम्ही एक पदाधिकारी आहात, तिथे कार्यरत आहात. तर सिंधी भाषेचा प्रचार व्हावा आणि सिंधी भाषा टिकून राहावी यासाठी नेमके कोणते उपक्रम त्या सभेमार्फत राबवले जातात सर? सिंधी ही भारतातली एक विलुप्तप्राय भाषा आहे. कमीत कमी लोक बोलत आहेत आज. तर सर्वप्रथम आमचा प्रयत्न असतो की घरी त्यांनी बोलावी सिंधी, लहान मुलांनी सिंधीमध्ये भाष्य करावं, त्याच्यासाठी आम्ही झटत असतो. आणि दर 15 दिवसांनी आमची एक बैठक होते, त्याला आम्ही अदबी क्लास म्हणतो, लिटररी क्लास. त्याच्या ती 1956 पासून चालू आहे. ज्याने काही कोणी लिहिलं आहे, कविता, कहाणी, काहीही लिहिलं आहे ते सांगतात आणि त्याच्यावर आम्ही तनकीद म्हणजे त्याच्यावर आम्ही समालोचना करतो. तर हा एक कंटिन्युअस उपक्रम चाललेला आहे 1956 पासून आजपर्यंत. मग तुम्ही काही लेखन वगैरे केलं आहे का सर सिंधीमध्ये? बिलकुल. आतापर्यंत सिंधी हिंदीमध्ये मिळून माझी 4 पुस्तकं, 3 प्रकाशित झालेली आहेत. चौथा लेकिन फिर भी नावाने हिंदीमध्ये आता येत आहे. आम्ही कविता लिहितो, गझल लिहितो. मग आजच्या आमच्या या कार्यक्रमात एखादी सिंधी कविता मला अप्रूप वाटेल त्या गोष्टीचं. तर सिंधी गझल आहे, 4 ओळी मी तुम्हाला सांगतो. नक्कीच नक्कीच. तोखे हथड़ो लाया जेकर, किस्मत कुछ चमकाया जेकर, किए थी सघंदुस तो जहड़ो पर, तुहिंजा कपड़ा पाया जेकर, किस्मत कुछ चमकाया जेकर. आता त्याला हिंदीमध्ये आम्हाला समजलं तर नाही, पण ती नक्कीच प्रेरणादायी वाटली, काहीतरी इन्स्पिरेशनल आहे त्यामध्ये असं कळलं. जी जी. पतितार्थ याचा असा होईल की हाथ तुम्हें लगाऊं काश, किस्मत अपनी चमकाऊं काश, कैसे मैं तुम जैसा बनूंगा पर तुम्हारे कपडे पहनूं काश, किस्मत अपनी चमकाऊं काश. वाह वाह सर, बढिया. सर, आता सद्यस्थितीमध्ये भविष्यासाठी काय नियोजन आहे तुमचं? तर माझे साहित्य आणि समाज या 2 जे माझे आहेत त्याच्यामध्ये काही ना काही आपण करत राहावं, जेणेकरून पॉझिटिव्हिटी वाढेल, लोकांचं जीवन सुसह्य होईल, अजून चांगलं होईल. वर्ल्ड विल बी द बेटर प्लेस टू लिव्ह. नक्कीच सर, नक्कीच. अशा आशावाद आपण दोघंही बाळगूयात. सर, जाता जाता तुम्ही तुमच्यासारख्या इतर दिव्यांगजनांना कोणत्या शब्दात संदेश द्याल सर? संदेश तर हाच आहे की आपल्याला दिव्यांगात सोबत जगायचं आहे. दिव्यांगत्व आहे तर आम्ही बाकीच्या गोष्टी कशा करू, जसं ब्लाइंडनेस आहे तर आपण नॉन व्हिज्युअली कसं जगू, जे काही दिव्यांगत्व आहे त्याच्यासोबत आपण कसं जगू शकतो. जीवनाचे आता अधिकार वगैरे कशासाठी असतात, जीवनाचा आनंद भरपूर मिळावा त्याच्यासाठीच अधिकार वगैरेची आपण गोष्ट करतो. तर जीवनानंद हा कशा प्रकारे आपल्याला येईल याच्याकडे त्यांनी प्रयत्न करावा. समाज सहकार्य करेल, सरकार सहकार्य करेल, सगळे एकमेकांना सहकार्य करू. सहकार्य हा एक कीवर्ड आहे. नक्कीच सर, ज्याप्रमाणे तुम्ही म्हटलं की जीवनानंद कसा मिळेल यासाठी मी प्रयत्नरत राहणार, तर त्या जीवनाच्या आनंदातून आनंदाचे डोही, आनंद तरंग हे इतरांच्या जीवनात उमटल्याशिवाय राहणार नाही. श्रोते हो, शेवटी मी एवढेच म्हणणार, दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती. शैक्षणिक प्रगतीतील राजेश असुदानी यांचा चढता आलेख, त्यांचं व्यावसायिक कर्तृत्व, त्यांचं साहित्यिक योगदान नक्कीच आपल्याला प्रेरणा देणारं आहे. तेव्हा हीच त्यांच्या प्रेरणेची ऊर्जा आपल्या हृदयाशी बाळगत मी आज आपल्या सर्वांचा इथेच निरोप घेते. असुदानी सर, तुम्ही इथं आलात आणि आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं, आमच्याशी खूप छान मनमोकळा संवाद साधला आणि आपला मौल्यवान वेळ तुम्ही नागपूर आकाशवाणीला दिला. त्याबद्दल नागपूर आकाशवाणीतर्फे मी तुमची अत्यंत आभारी आहे सर. धन्यवाद मोनालीजी. धन्यवाद आकाशवाणी. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. मी सशक्त, मी सशक्त, मी सशक्त. श्रोते हो, आत्ताच आपण मी सशक्त या कार्यक्रमात दिव्यांगत्वाची जेथ प्रचिती याविषयी राजेश असुदानी यांची मोनाली शेंडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते प्रकाश आत्राम. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.